तर उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावरती गेले, त्या ठिकाणी राहुल गांधी यांच्यासोबत 35 मिनिटांची बैठक झाली असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच एका स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये सगळे इंडिया आघाडीचे सदस्य उपस्थित होते आणि त्याच वेळेचा एक फोटो समोर आला, ज्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे अगदी 6व्या रांगेमध्ये बसल्याचं पाहायला मिळालं आणि यावरूनच विरोधकांनी टीका सुरू केलेली आहे। या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। ताई, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे सुद्धा आपल्यासोबत असतील। सर, तुमचंही स्वागत। ताई, तुमच्याकडे पहिल्यांदा येते, संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे काय नेमकं घडलं त्यावेळेस आणि का उद्धव ठाकरे पाठीमागे बसले यासाठी। पण तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची ही महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये होणार होती, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे होतं आणि त्यानंतर हा आलेला फोटो अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे। त्यामुळे उपनेत्या म्हणून आपली या संदर्भातली प्रतिक्रिया। नाही, मुळात ही बैठक नव्हती, हे एक नीट लक्षात घ्या। ही बैठक नव्हती, ही एका काय म्हणता येईल, एक डिजिटल ऑडिओ व्हिज्युअल प्रेस कॉन्फरन्सची बोलावली गेलेली होती। त्या सगळ्यांच्यासाठी उपस्थित राहिलेले सन्माननीय सदस्य होते। जेव्हा बैठक असते तेव्हा एकमेकांशी बोलणं अपरिहार्य असतं, त्यावेळेला निश्चितपणे त्या बैठकीचा अध्यक्ष, सूचक, अनुमोदक, प्रास्ताविक, आभार, अनेक गोष्टी आणि अनेक डेकोरम पूर्ण होतो। मात्र काहीतरी ऑडिओ व्हिज्युअल दाखवलं जात आहे आणि ते ऑडिओ व्हिज्युअल बघायचं आहे। अशा वेळेला आपण कुठे बसावं यापेक्षा आपल्याला किती व्यवस्थित दिसू शकेल, समजू शकेल, हे अधिक महत्वाचं आहे। खरं तर मी कालपासून या सगळ्या बाष्कळ बडबडीवर बोलणं टाळलं। म्हणजे कोण फालतू माणसं त्याच्यावरती बोलणार आहेत, म्हणजे आता काय, म्हणजे त्याच्यावर जाऊ देतं, मला तितक्या वाईट भाषेत नाही जायचं, परंतु अहो, ज्यांना दांड्याचीच भाषा कळते अशा बायकांनी ट्विट करायचं आणि त्याच्यावर आम्ही व्यक्त व्हायचं, काहीतरी त्याला काहीतरी लेवल असलं पाहिजे। राहिला प्रश्न काहीतरी आशिष शेलारजी सांगत होते की काय महाराष्ट्राचा अपमान वगैरे झाला। आशिष शेलार नावाच्या माणसाला अक्कल नावाचं बक्कल असलं पाहिजे, कारण टक्कल पडलंय पण अक्कल आलेली नाहीये, एवढं कळलं पाहिजे साधं की अरे दादा, जेव्हा याच माणसाला अख्ख्या सत्तेतनं पाय उतार केलं तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाला नाही होय? जेव्हा त्या माणसाचे 40च्या 40 लोक गद्दारी करून ब्लॅकमेल करून पळवून नेले तेव्हा अपमान झाला नाही होय? त्यामुळे ह्या सगळ्या बाष्कळ बडबडी आहेत। मूळ मुद्दा हा आहे की तू इधर उधर की बात मत कर, सीधे सीधे ये बता कारवा लूटा की नाही। हे सगळे जाणीवपूर्वक भाजपाकडून खेळ केले जात आहेत, कारण भाजपला एका गोष्टीची भीती आहे। भीती काय आहे भाजपला? की अरे बाबा, आम्ही राहुलजींनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यावर चर्चा नको राज्यात व्हायला, त्यामुळे इश्यू डायव्हर्ट करायचा आहे। मूळ मुद्दा की राहुलजींनी जे प्रश्न उपस्थित केले, जे 5 आरोप केले, ज्या 5 मुद्द्यांवरती ते बोललेले आहेत की एकाच घरामध्ये 80 मतदार दाखवतात, एकाच पत्त्यावर 10,000पेक्षा जास्त मतदार दिसतात, संध्याकाळचा जो टक्का वाढलेला आहे त्याचं आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज आणि अनेक गोष्टी मागतोय, त्या तुम्ही आम्हाला देत नाही आहात। या कितीतरी मुद्दे आहेत, या मुद्द्यावर भाजपची दातखिळी बसलेली आहे आणि हा भाजपचा नेहमीचा एक फंडा आहे की भाजप कधीही मुद्द्यांवर बोलत नाही, कारण भाजपकडे कधीही बोलायला कुठलेही तार्किक मुद्दे नसतात। त्यामुळे आपलं जे काही बिंग फुटलेलं आहे ते बाहेर येऊ नये म्हणून अशा सगळ्या बाष्कळ बडबडी त्यांना कराव्या लागतात। पण या बाष्कळ बडबडी आमच्या लेखी त्याला कचऱ्याची टोपली आहे, कारण शेलार असेल किंवा हे कुणी लोक असतील, ज्या लोकांनी, म्हणजे जे प्रभू श्रीरामाचं नाव घेतात पण यांना रामही नाव घ्यायची गरज नाहीये। अरे राम एकवचनी, एकपत्नी, एकबाणी होता, तुम्ही 50 वेळा तुमची वचनं बदलली। ज्याच्यावर 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप केला तुम्ही त्याला सोबत घेतलं, ज्यांच्यावर असंख्य बायकांनी आरोप केलेले अशा लोकांना तुम्ही तुमच्या सत्तेत घेतलं, ज्या लोकांना मी चक्की पिसिंग करायला पाठवेन म्हटलं तुम्ही त्यांच्या सोबत बसलात। अरे तेव्हा शिवरायांच्या आत्म्याला काय वाटलं असेल आणि तेव्हा महाराष्ट्राला काय वाटलं असेल? त्यामुळे माझ्याकडे बोलण्यासारखे चिकार मुद्दे आहेत, पण तुमच्याकडे बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे सुद्धा आपल्यासोबत आहेत। तुम्ही भाजपवरती टीका केलेली आहे, त्या संदर्भातलं उत्तर त्यांच्याकडून आपण घेऊयात। मात्र त्याआधी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे या चर्चेमध्ये सहभागी होतात। सर, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये। अनिल सर, तुम्ही ऐकलं सुषमाताईंनी जी टीका केलेली आहे आणि त्यांच्या टीकेला त्यांनी ज्या भाषेत उत्तर दिलेलं आहे, भाजपकडून आपलं उत्तर काय? मला खूप वाईट वाटलं खरं म्हणजे तो व्हिडिओ पाहून,
कारण खरं जर पाहिलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काय शान होती. म्हणजे मी शिवसेनेचा होतो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात काम केलेलं आणि कंपॅरिझन करत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबानी असं 6व्या रांगेत उभं केलं होतं आणि तातडीनं तडप. महाराष्ट्राचे स्वाभिमान असा असतो की छत्रपती शिवाजी महाराज तातडीनं त्यांनी तो दरबार सोडला आणि त्यानंतर अटक झाली. त्यांना आपल्याला सर्वांना माहीतच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगणारा मराठी माणूस 6व्या रांगेमध्ये बसून अपमान सहन करतो आणि त्याचे शिलेदार पण अपमान सहन करतात. आता सुषमाताईंना वाटत नसेल काही, पण जो कोणी शिवसैनिक खरा आहे ना, जो कोणी मराठी माणूस खरा आहे ना, त्याला मात्र खूप झोंबलंय. आणि तुम्हाला सांगतो शिवसेना प्रमुखाची काय शान होती की ते कोणत्याही दिल्लीतल्या नेत्याला भेटायला जात नव्हते. ते दिल्लीतल्या नेत्याला मातोश्रीवर बोलवायचे. म्हणजे राष्ट्रपतीचे उमेदवार असो किंवा कोणी पण असो, त्या शिवसेना प्रमुखांना भेटायला जावं लागत होतं. पण इथे इथे तर ते मंत्रालयात येतील किंवा संसदेत येतील आणि त्या राहुल गांधी काय लायकी आहे. राहुल गांधी माणसाच्या सारख्या ठिकाणी 6व्या रांगेमध्ये बसायला मिळतं. तो त्यांचा अपमान नाही, तो त्यांना अपमान नसेल वाटत, सुषमाताईंना वाटत नसेल, पण मला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धवजी आहेत, नातू आदित्यजी आहे, त्यांचा अपमान हा मराठी माणसाचा अपमान वाटतो. आणि जे ताई म्हणतात आहे सुषमाताई की 40 जण सोडून गेले किंवा सत्ता पळवली किंवा हा तर त्यांच्या कॅपेबिलिटीचा प्रश्न होता ना. 40 बांधून ठेवायला पाहिजे होतं आणि त्याच्यामुळं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असते तर असं झालं नसतं. झालंही असतं तर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हतबल नसते झाले. आणि म्हणून हे कसं सहन करता सुषमाताई अंधारेनी किंवा संजय राऊतांनी सांगायला पाहिजे होतं की चला निघा बाहेर. नक्कीच ताईंकडून घेऊयात उत्तर. अनिल सर, तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नावरती सुषमाताई, अनिल बोंडे म्हणतात की दिल्लीमध्ये बोलवून मराठी माणसाचा अपमान केला आणि त्याचं फार दुःख वाटतंय. सुषमाताई, माझा आवाज येतोय? हो हो हो, हा, अनिल तुमचा बोंडे. आवाज मला येतोय. आणि मी आता तेच, मला वाटलं तुम्ही अतुल भैयांशी बोलताय म्हणून मी समजवते. मुळात काय आहे माहितीये का, आता अनिल बोंडेंसारखे जे पोपटपंची करणारे लोक आहेत, जे फार शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो, मी जिल्हा प्रमुख तुमच्यामध्ये होतो बोलले नाही. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो. शेवटपर्यंत शिवसेना सोडली नव्हती. नाही नाही, तुम्हाला सांगतो तुम्ही पोपटपंची म्हटलं म्हणून सांगतो की मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा. एवढं लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा फक्त. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आता शिवसेनेत आलेले आहात, तुम्ही आता शिवसेनेत आलेले आहेत. आम्ही शिवसैनिक लहानपणापासून होतो, लहानपणापासून, एवढं लक्षात ठेवा. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं म्हणजे तेव्हापासूनच आमचं हिंदुत्व आहे आणि शिवसेना प्रमुखांसोबतचं नातं आहे. आणि त्याच्यामुळे आता आलेले लोक पोपटपंची करतात की अगोदरचा असलेला शिवसैनिक पोपटपंची करतो, पुन्हा शिवसैनिकाला पोपटपंची करतो असं म्हणून अपमान करू नका, कृपा करून. चला अनिलराव, तुमचं झालंय असं गृहीत धरते. तुमच्यामध्ये मी बोलत नाहीये. तुम्हाला इतके मॅनर्स असले पाहिजे. तुम्ही संसदेत, मला मॅनर्स नाही, शिवसैनिकाला मॅनर्स नसतात. त्यामुळे संसदेमध्ये तुम्हाला इतके मॅनर्स असले पाहिजे की दुसरा बोलताना शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. पण तुमच्याकडे ते मॅनर्स नाहीत. मी तुम्हाला मॅनर्स काय असतात ते शिकवले. तुम्ही बोलताना मी मध्ये बोलले नाही. त्यामुळे आता एकदम मॅनर्सने ऐकायला शिका, ठीक आहे? मुद्दा क्रमांक 1, शिवसेना, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल तुम्ही प्रचंड कृतज्ञता व्यक्त केली. एवढी कृतज्ञता होती तुमच्याकडे अनिल बोंडे, आणि तुम्ही इतके इमानदार होतात. आणि एवढ्या इमानदारीची तुमची आता काय बोलू, एवढी तुमची इमानदारी उतुचरलेली होती, तर तुम्ही कशाला भाजपमध्ये गेलात? कारण तुम्ही इमानदार नाही. तुम्ही हवा, 1 मिनिट आता बोलू द्या. तुम्ही इमानदार नाही, तुम्ही हवा तिकडे थवा करणारी लोक आहात. 1. मुद्दा क्रमांक 2, कोण कुठल्या रांगेत बसलंय हेच जर मला सांगायचं असेल तर भाजप ज्यांनी खऱ्या अर्थानं वाढवली, घडवली, त्या अटल बिहारी वाजपेयी जी असतील किंवा लालकृष्ण अडवाणी जी असतील, यांना मोदीजींनी काय वागणूक दिली आणि त्याच्यावर तुमच्यासारखे हवा तिथे थवा असणारे लाचार लोक कसे गप्प बसले,
कारण अनिल बोंडे तुम्ही स्वतःही लाचार आहात आणि तुमच्यासोबत गेलेले सगळे लाचारीने बरबटलेले लोक आहेत. तर तुम्ही बोलू शकला नाहीत की अरे लालकृष्ण अडवाणींनी पक्ष वाढवलेला आहे, अहो अटल बिहारी वाजपेयींनी पक्ष वाढवलेला आहे, आपण कसं काय त्यांना म्हणजे असं वागणूक देऊ शकतो. पण या सगळ्या जुन्या लोकांना जी वागणूक दिली, खडसे तुमच्या वागणुकीलाच कंटाळून बाहेर पडलेले होते, त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल तर अजिबात बोलू नये. राहिला प्रश्न तिसरा, तुम्ही काय सांगताय की बांधून वगैरे ठेवलं पाहिजे. अहो बांधून ठेवणे, लोकांना ब्लॅकमेल करणे, लोकांच्या सिड्या इड्या पिड्या सगळ्या कलेक्ट करणे, हे तुमची आणि तुमचा कपटी नेता असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची नीती आहे. याला चाणक्य नीती म्हणत नाहीत, याला कपट नीती म्हणतात. आता तुमची जी आग तीळ जो तुमचा असं पापड झालेला आहे ना, तो कशामुळे झालेला आहे? तुम्हाला जाणीवपूर्वक या मुद्द्यावर चर्चा घडवायची, कारण तुमच्या सगळ्यांना जे उघडं पाडलंय राहुलजींनी, आणि जो मूळ मुद्दा आहे की संध्याकाळी अचानक कशी काय मतदारसंख्या वाढली, मी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उच्चारते. अचानक एकाच ठिकाणी 80 एका घरामध्ये मतदार कसे निघतात, एकच मतदार 3 राज्यांमध्ये मतदान करतो, या मुद्द्यांवर बोलायला तुमच्याकडे अजिबात शब्द नाहीत. तुम्ही उघडे पडलेले आहात, तुम्ही खोटारडे ठरलेले आहात, आणि तुमच्यासारख्या लाचार लोकांनी, जे लाचार लोक कायम दिल्लीला जाऊन कुर्णी साथ करतात, आमच्यातले 40 तुम्ही जे सांगताय ना, तुम्ही जे आता जे सांगितलं ना की अरे बाळासाहेब तर कधीच दिल्लीला जायचे नाही, अगदी खरंय, बाळासाहेब कधीच दिल्लीला जायचे नाही. कारण जेव्हा जेव्हा त्यांना कुणी भेटायला यायचं तेव्हा ते सगळे मातोश्रीवर भेटायला यायचे. पण जेव्हा सगळ्या पक्षांची एकत्र आघाडी आहे आणि निवडणुकी आयोगाची एक महत्वाचा मुद्दा चर्चेला घेतला जातोय, तेव्हा निश्चितपणे सगळ्यांनी एकत्र भेटलं पाहिजे, कारण भाजपचा मुखवटा उघडा पाडायचा आहे. पण त्याच वेळेला हेही लक्षात ठेवलं पाहिजे, ज्यांना आता फार चाड आहे, फार तुम्हाला आपुलकी वाटायला लागली ना, खरी महाराष्ट्राचा नक्कीच. अपमान झाला असं तर आम्ही कधी बघितलंच नाही. ताई, मला तुमच्या दोघांचीही मतं आणि प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत, मात्र आता मला काँग्रेसकडून प्रतिक्रिया हवी आहे, कारण अतुल लोंढे सध्या आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अतुल सर, संजय राऊत यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं का नेमकं काय घडलेलं आहे. मला तुमच्याकडून माहिती हवी आहे, काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून, असं काय नेमकं घडलं ज्यावेळेस स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता त्यावेळेस उद्धव ठाकरे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना त्यांना मागच्या स्थानावरती बसवलं गेलं, जे की 2018 साली कमल हसन यांनी जो पक्ष स्थापन केलेला, तो अगदी आत्ता जन्माला आलेला पक्ष, त्याच्या प्रमुखाला उद्धव ठाकरेंच्याही पुढे बसवलं गेलं. असं आहे की मी एक कार्टून बघितलं होतं माझ्या बालपणी, की 2च खुर्च्या आहेत मातोश्रीवर. एका खुर्चीवर बाळासाहेब ठाकरे बसलेले आहेत, दुसऱ्या खुर्चीवर त्यांचे पाय आहेत, आणि हातामध्ये कटोरा घेऊन अडवाणीजी आणि प्रमोद महाजन हे बाळासाहेबांसमोर उभे आहे. हे मी नाही म्हणत, असं मी चित्र पाहिलेलं आहे. तर सातत्यानं अपमान सहन करून घेणाऱ्या बीजेपीला संधी मिळताच इतरांचे अपमान करणारी बीजेपी, शिंदेंना रोज रोज गोलगोल 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 फिरवणारी, आणि शिंदेच्या आमदारांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना ईडीच्या आणि इन्कम टॅक्सच्या नोटीस पाठवणारी बीजेपी, आणि गरज पडल्यानंतर बीजेपी कुर्णी साथ नाही, पार 360 डिग्रीचा नमस्कार घालणारे बीजेपीचे नेते. 2 वेळा त्या देवरसांनी इंदिरा गांधींना आणीबाणीमध्ये सर, मला फक्त इतकं जाणून घ्यायचंय की उद्धव ठाकरे यांना मागच्या रांगेत का बसवलं गेलं. नाही, आता मी तुम्हाला तेच सांगत होतो ना, तू आता एवढ्या यांना बोलू दिलं, थोडंसं आम्हाला आमचं ऐकून घ्या ना काय आहे ते. मला ऐकून घ्यायचंय सर, पण या प्रश्नाचं उत्तर आधी द्या, मग मी पुढचं ऐकते. शेवटच्या रांगेत का होते उद्धव ठाकरे? असं आहे, तुमचा अजेंडा हाच आहे का की का बसवलं? तुमचा अजेंडा हा नाही का की राहुलजींनी काय प्रश्न उपस्थित केले, या अजेंड्यावर तुम्हाला नाही, चर्चा या विषयावरती आहे की काय नेमकं घडलेलं होतं, मला ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमामध्ये काय नेमके मुद्दे उपस्थित केले. मात्र आधी थोडीशी अतुल लोंढे यांच्याकडून मला माहिती हवी आहे की उद्धव ठाकरे यांना पाठीमागे का बसवलं गेलं होतं. काय आहे की उद्धव ठाकरेंचे 2 प्रॉब्लेम आहेत, शारीरिक प्रॉब्लेम आहेत, ते आता सांगायला नको टीव्हीवर, पण आता तुम्ही आता असं मांडताच तर त्याला काय करणार. तुम्हाला माहिती, त्यांची मान अशी एकदम वरती जात नाही, आणि ते समोर बसले होते पहिले, त्यांना ते स्क्रीनचा जो प्रकाश आहे तो मलाही सहन होत नाही बऱ्याच वेळा, म्हणून मी दूर ठेवतो स्क्रीन, तर त्या स्क्रीनच्या प्रकाशामुळे ते मागे जाऊन बसले. आता प्रश्न हा नाही आहे, प्रश्न हा आहे की क्रिमिनल लोक देशावर राज्य करतात आहे. देशाची लोकशाही जी आहे ती क्रिमिनल पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. सामान्य माणसाची मतं चोरल्या जात आहेत. मतं वाढवणे, मतं कमी करणे. मतं कोणाची कमी करायची, तर आपल्या देशाचे नागरिक धर्माच्या नावानं, आदिवासी लोक आहे ते धर्माच्या नावाने,
जातीच्या नावाने त्या लोकांची मतं कमी करायची, आपल्या लोकांची मतं 4-4 ठिकाणी टाकायची, पुराव्यानिशी राहुल गांधींनी सांगितलं. आता हे बरोबर म्हणतात आहे सुषमाताई की तुम्ही डायव्हर्शन जे आहे ते डायव्हर्शन आहे. कारण आपण तिकडे टॅरिफची गोष्ट केली तर टॅरिफच्या गोष्टीमध्ये आपण म्हटलं की अडाणींनी राजीनामा का दिला, अडाणींनी पोर्टच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा का दिला. त्या पोर्टवर ऑइल येत होतं आणि ते ऑइल युरोपला जात होतं. सामान्य माणसाला एवढं ऑइल आपण रशियाकडनं घेतलं तर सामान्य माणसाला त्याचा का फायदा झाला नाही असा प्रश्न विचारला की पटकन झोमतं लोकांना. खरी गोष्ट आहे ना, काय अंबानीसाठी चालून राहिला का देश, नाही अदानीसाठी देश चालून राहिलाय का. त्यांनी विकलं ते स्वस्तामध्ये तेल घेतलं, युरोपमध्ये महागात विकलं, प्रॉफिट कमवलं. निश्चित सर, देशातले पण लोक आपला 100 रुपये चर्चेचा देऊन हा राहिले. मुद्दा नाहीये ना, दिल्लीमध्ये काय घडलं यावरती आपण चर्चा करतोय. बस मला प्रेक्षकांना दाखवायचं होतं की अदानीचा विषय काढल्यावर काय होतं, अंबानीचा विषय काढल्यावर काय होतं. नाही नाही प्रश्न सर, असा आहे- विषय मुद्दा राजकारणाचा आहे ना, आपण त्यावरती बोललो पाहिजे. नाही हे कोणतं राजकारण आहे हो, मागे बसला पुढे बसला, हे कोणतं काय राजकारण दिल्लीमध्ये आहे. नेमकं घडतं त्यावरती चर्चा आहे सर. ऐका मागे ना, बसला ऐका पुढे ना. बसला हा मुद्दा नाहीये. जेव्हा ऐका ना ताई. महाराष्ट्रातले नेते दिल्लीमध्ये जातात तेव्हा नेमकं काय घडतं हे ऐका ना दाखवण्याचा ताई, प्रयत्न करतो. तो जेवणाचा कार्यक्रम होता, त्यांचा पूर्ण सन्मान आहे. तुम्हाला इतरही फोटो दाखवतो मी. तिथे मिसेस ठाकरे आणि सोनियाजी, प्रियंकाजी, राहुलजी यांचे फोटो आहेत. सोबत जेवण करतानाचे फोटो आहेत. प्रोटोकॉल कुठे येतो तर पहिल्या नंबरचा प्रोटोकॉल देशाच्या राष्ट्रपतींना असतो, दुसऱ्या नंबरचा प्रोटोकॉल देशाच्या उपराष्ट्रपतींना असतो, तिसऱ्या नंबरचा प्रोटोकॉल देशाच्या पंतप्रधानांना असतो, चौथ्या नंबरचा प्रोटोकॉल हा गव्हर्नरला असतो आणि त्याप्रमाणे शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रोटोकॉल प्रमाणे बसवल्या जातात. आता या असल्या घरगुती कार्यक्रमामध्ये आणि एका चांगल्या वातावरणामध्ये ज्याला जिथे कन्व्हिनियंट वाटलं तिथे जाऊन ते बसले. त्याला काय आहे एवढं. अरे सोनिया गांधीच नव्हत्या त्या कार्यक्रमामध्ये, अरे बापरे काय झालं. म्हणजे असं ह्या ज्या आहे ना, ह्या खूप बालिश आणि क्षुल्लक गोष्टी आहे, डायव्हर्शनरी टॅक्टिक्स आहे ह्या, आणि ह्या लोकांना ठीक आहे. कळतात आता. तुम्ही जे मुद्दे नाही, मला उपस्थित सांगा ना. केलेले आहेत की मला मूळ सांगा ना, एक मिनिट. मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी या चर्चा केल्या जातात. ऐका अनिल ना, बोंडे, ऐका ना. मान्य आहे हा मुद्दा. अतुल लोंढे म्हणतायत की मूळ मुद्दा जो आहे राहुल गांधी यांनी उपस्थित केलेला निवडणूक आयोगासंदर्भात, त्याच्यापासून भरकटवण्यासाठी अशा प्रकारचे पोस्ट केले जातात, फोटो समोर आणले जातात आणि टीका केली जाते. अरे कशाला चर्चा करता. त्या सुषमा अंधारेंना वाटत असेल की सन्मान आहे तर सन्मान वाटत असेल, आणि त्या अतुल लोंढेंना काँग्रेसवाल्यांनी तर सातत्यानं प्रत्येकाचा अपमान करण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे. म्हणजे मनमोहन सिंगापासून तर नरसिंह रावांपर्यंत, त्यांच्या प्रधानमंत्र्यांपर्यंत त्यांनी अपमान केलेला आहे, त्यांना अपमानित केलेलं आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना 6व्या रांगेत उभं केलं होतं, ते निघून गेले होते. म्हणजे एक चूक औरंगजेबानी केली. आता हे औरंगजेबाचे काँग्रेसवाले अवतार आहे. आणि सुषमाजी काय सांगतात, हे सुषमा अंधारे, संजय राऊत, हे सगळे लोक उद्धव ठाकरेंना डुबवण्यासाठी आहेत. आणि सुषमाजी तुम्ही काय सांगता की मी शिवसेना नाही सोडली, शिवसेनेनी तिथली जागा लढवली नव्हती म्हणून अपक्ष उभं राहिलो होतो. एवढं लक्षात ठेवा, मी सोडलेलं नाहीये, शेवटपर्यंत शिवसैनिक होतो आणि अपक्ष निवडून आलो होतो, एवढं लक्षात ठेवा. मी म्हणजे सत्ता आहे म्हणून गेलो होतो हे नाही म्हणून. अनिल बोंडे म्हणतात की मी अपक्ष लढलो होतो, जिंकलो होतो, मी काही शिवसेना सोडलेली नव्हती. तुम्ही मगाशी म्हणाला होता का शिवसेना सोडली या संदर्भात. यांना मी सांगतो शिवसेनेचा तुम्हाला, इतिहास मला माहित माहिती आहे नाही, ना. यांना शिवसेनेचा इतिहास माहित नाही, शिवसैनिकांचा इतिहास माहित नाही. कारण हे उपरे आता आले आणि म्हणून यांना उद्धव ठाकरेंचा अपमान झाला तरी यांना काही वाईट वाटत नाही. आमच्या हृदयापासून वाईट वाटतं. एका मराठी माणसाचा अपमान झाला तर आम्हाला वाईट वाटतं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेचा मुलगा, नातू, त्याचा अपमान झाला तर आम्हाला वाटतं. हे हसतात. त्याला धोका देताना काही नाही वाटलं, त्यांना त्याला धोका देताना काही नाही वाटलं. यांना काही वाटत नाही. सुषमाताईंना हसायला येतं की उद्धव ठाकरेचा अपमान झाला तर ठीक आहे, तुमचं हसणं आहे. तुम्ही नाहीतरी त्यांचा अपमानित करण्यासाठीच तुम्ही जॉईन झाले. दळून झालं का सगळं? बोला ताई, बोला. दळून झालं असेल तर बोलते. हा, मला वाटतंय की अनिलराव बोलत होते म्हणून मी मध्ये त्यांना डिस्टर्ब केलं नाही. म्हटलं त्यांना काय दळायचंय ते त्यांनी दळावं आणि त्याच्यानंतर मी बोलावं. मान अपमानाच्या गोष्टी सांगत असताना आणि आता अतुल भैया जेव्हा प्रोटोकॉल सांगत होते तेव्हा मला लक्षात आलं की मुळात कधीही पंतप्रधानांच्या समोर राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपतींनी उभं राहायचं नसतं. मी असे फोटो शेकड्याने दाखवेल की जिथे देशाचे पंतप्रधान असणाऱ्या मोदींनी महामहिम राष्ट्रपती महोदयांचा अपमान केला. महामहिम राष्ट्रपती महोदयांचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे की अक्षरशः राष्ट्रपती उभ्या आहेत आणि अमित शहा आणि मोदी खाली बसलेले आहेत. पण अशा वेळेला अनिल बोंडे सारख्या लोकांच्या जिभा छाटलेल्या असतात. अशा वेळेला यांच्या माना लाचारतेनं झुकलेले असतात.
अशा वेळेला जेव्हा कायदा आणि प्रोटोकॉल खरंच सांगायची गरज असते, त्यावेळेला अनिल बोंडे असतील किंवा अशी अनेक लोक असतील, ही लोक लाचारीने उफ सुद्धा करू शकत नाहीत. आमचा पुन्हा पुन्हा एकच मुद्दा आहे, जे आम्ही एनडीटीव्हीला सांगू इच्छितो, की एनडीटीव्हीने यावर चर्चा करण्याऐवजी खरंच एनडीटीव्हीला लोकमानस कळत असेल तर एनडीटीव्हीच्या संपूर्ण टीम, संपादक, निर्माते, एडिटर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, इनपुट, आउटपुट या सगळ्यांना उद्देशून मी सांगितलं पाहिजे की जर तुम्हाला खरंच लोकमानस कळत असेल तर कोण कुठे बसला यापेक्षा सुद्धा राहुल गांधींनी जे प्रश्न विचारलेले आहेत याच्यावर भाजपाची दातखिळी का बसलेली आहे. नक्कीच सर, तुमचा मुद्दा लक्षात आला. अतुल लोंढेंना एक फोटो दाखवायचा होता. अतुल सर दाखवा हा फोटो. सर, रश्मी ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या चर्चेचा फोटो आहे. अजून दाखवतो मी तुम्हाला. बरं ठीक आहे सर, अजून दाखवला मी तुम्हाला फोटो. नेमका कशा संदर्भातला आहे तुम्ही सांगा. हे कालचा हा जेवणाचा जो प्रोग्राम होता ना त्याच्यामधला आहे. आणि मी अनिल बोंडेंना पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे 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 आमचे ते हे होते, काय म्हणतात त्याला, असोसिएट मेंबर होते काँग्रेसचे. अपक्ष असतो ना त्याला असोसिएट मेंबर व्हावं लागतं, तर ते काँग्रेसचे मेंबर होते अनिल बोंडे साहेब. अनिल बोंडे साहेब आम्हाला औरंगजेब म्हणतात, पण तालिबानी भाषा त्यांच्या तोंडात आहे. हात छाट डालो, जबान छाट डालो, 5 लाख दूंगा, 10 लाख दूंगा, हे तालिबानी जी प्रवृत्ती आहे ना ती अनिल बोंडेंमध्ये आमच्यामध्ये सर, आपण नाही. अनिल बोंडे नको नाही, करायला. त्यांनी पुढचा वैयक्तिक प्रश्न टीका तुम्हाला केली म्हणून विचारते. मी त्यांचा सन्मान करतो व्यक्तिशः, पण त्यांनी राहुल गांधींना ज्या पद्धतीने बोलले ते वैयक्तिक टीका करण्यामध्ये आणि तालिबानी फतवे काढण्यामध्ये ते हुशार आहेत, म्हणून ती तेवढी आठवण करून दिली, कारण की स्तर ठेवला नाही त्यांनी व्यवस्थित. आता मी तुम्हाला सांगतो की अनेक अशा गोष्टी काढता येईल. भाजप म्हणजे कसं आहे, पॅरासाइट सर, आहे. मला तुम्हाला हा परजीवी. प्रश्न विचारायचा आहे की आणखीन एक चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगलेली आहे सध्या, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून. दिल्ली मधून महाराष्ट्रातल्या या घडामोडींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, कारण राज ठाकरे यांचा परराज्यातल्या लोकांबद्दलचा एक वेगळा स्टँड राहिलेला आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारची वागणूक दिली गेली का, असा सुद्धा एक चर्चेचा ओघ आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली, त्यावेळेस सुद्धा त्यांनी हे मांडलेलं होतं की आम्ही एकत्र यायचं की नाही यावरती आम्ही स्वतंत्र विचार करणार आहोत, त्यावरती आम्ही स्वतः निर्णय घेऊ. आम्ही काही भाजपा नाही आहे की कोणाला बोलवून अपमान करू, असं असतं तर आम्ही बोलवलंच नसतं. स्पष्ट सांगितलं असतं की तुमचं आमचं जमत नाही. त्यामुळे भाजपची प्रवृत्ती आहे. आता मी तुम्हाला सांगतो ना भाजपची प्रवृत्ती कशी आहे. काल परवाच्या दिवशी एकाच पोस्टवर 2 अपॉइंटमेंट झाल्या बेस्टच्या सीएमडीवर. एक केली सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दुसरे केले एकनाथराव शिंदे यांची. त्यांच्याकडे नोटिशी आल्या का ते जे पळत सुटतात दिल्लीकडे, आका मुझे माफ करतो, आका मुझे माफ करतो. आणि अनिल बोंडे साहेब, मराठी माणसाचा अपमान त्यावेळेस झाला सर, होता. अनिल बोंडेचा विषय नाहीये. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढतीये म्हणून उद्धव ठाकरेंना थोडं लांब केलं जातंय का, असा प्रश्न आहे. लांब कसं म्हणजे बोलवलं आणि लांब केलं, मला कळलं नाही बुवा. बोलवलं आणि लांब केलं असं म्हणण्याचं काय कारण आहे. मी अनिल बोंडे साहेबांना वेगळं सांगत होतो की त्यांना जर मराठी माणसाचा अपमान झाला असं वाटतं प्रामाणिकपणे, तर ज्या वेळेस 40 लोक ईडीच्या नोटिसेस विदाऊट म्हणजे इनवर्ड नाही, त्या नोटीसचा आउटवर्ड नाही आहे, ते पके आंबे जसे पडतात ना पिकलेले आंबे हातात, थोडासाही वारा आला तर नुसत्या इन्स्पेक्टरच्या फोनवर गेलेल्या सुरतला, नुसत्या त्यावेळेस मराठी माणसाचा पक्ष मोडून काढला, तोडून काढला आणि त्यांना जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्यावेळेस बोंडे साहेबांना वाईट नाही वाटलं बरं का, त्यावेळेस वाईट नाही वाटलं. हे दिल्लीचं आक्रमण होतं त्यांच्याच भाषेत. माझ्यासाठी तर दिल्ली देशाची राजधानी आहे, माझ्यासाठी देशातला प्रत्येक व्यक्ती हा भारतीय नागरिक आहे, मग त्याचा जात धर्म नंतर येतो. मग साठी अनिल बोंडे साहेब आदरणीय आहेत, सांसद आहेत, खासदार आहेत, माझ्या विदर्भातल्या भागातले आहेत. त्यांनी संत्र्याचे प्रश्न उचलले पाहिजे. कोळशी लागली होती 2 वर्षापूर्वी, अनिल बोंडे साहेब गायब. त्यांच्याच मोर्शी मतदारसंघामध्ये मोर्शी ते काटोल पर्यंत कोळशी लागली, संत्र्याचे झाडं जळून गेले. अनिल बोंडे साहेब बोलायला तयार नाही. आम्ही बोलल्यावर अनिल बोंडे साहेब बोलायला तयार नाहीये. मला त्याचं वाईट वाटतं की त्यांच्याकडे जी शक्ती आलेली आहे ती आपल्या संत्र्याच्या शेतकऱ्यासाठी वापरा ना. सर, तुमचा मुद्दा लक्षात आला. मला अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया घ्यायची, मात्र त्याआधी एक महत्वाची बातमी समोर येते. एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते निषेध करतायत दिल्लीमधल्या या सगळ्या घटनेचा. आपण ती दृश्य आता आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांचा अपमान झाला दिल्लीमध्ये अशी भूमिका शिंदे गटाची आहे आणि त्यामुळेच शिवाजी पार्क वरती जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं एक प्रकारे निषेध व्यक्त केला जातोय. साहेब यांना माफ करा,
सडका मेंदू साफ करा अशा प्रकारचे फलक त्यांच्या हातामध्ये. सुषमाताई, शिंदे गट निषेध करतो या सगळ्या घटनेचा. तुमच्या बाजूने उभे राहिलेले आहेत, निषेध करतायत. उद्धव ठाकरेंचा अपमान झाला असं म्हणणं आहे. मला आवाज येत नव्हता. हा, सौ चुहे चखाकर बिल्ली चली हज को. हे कोण लोक आहेत? अहो, हे तेच लोक आहेत ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. हे तेच लोक आहेत ज्यांना उद्धव साहेबांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी ज्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कपट नीतीला बळी पडले. हे कोण लोक आहेत? आता ह्या शीतल म्हात्रे ज्या काय दांडा काय 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 ती भाषा करत होत्या, त्या मला तुम्ही स्क्रीनवर दाखवताय. शीतल म्हात्रेची खरंच ती विश्वासार्हता आहे का? हा श्रीकांत शिंदे स्वतः सांगतो की अरे मी सँडविच आणि कॉफी देत होतो आदित्य साहेबांना. काय लायकीचे लोक तुम्ही मला स्क्रीनवर दाखवताय. आणि मुळात पुन्हा मला खरंच एनडीटीव्हीचं आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक वाटतंय की अरे ज्या देशामध्ये इतका मोठा मतांवरती दरोडा पडलाय, ती गोष्ट तुम्हाला महत्वाची वाटत नाहीये. ती गोष्ट तुम्ही डायव्हर्ट करताय आणि त्या डायव्हर्ट करण्याबद्दल मी तुम्हाला वारंवार पॉइंट आउट नाही, ते डायव्हर्ट करत नाही. या संदर्भात सुद्धा चर्चा आणि प्रतिक्रिया आम्ही दाखवलेल्या आहेत. आमचा हेतू डायव्हर्ट करण्याचा अजिबात नाहीये. ते दिसतंय, ते डायव्हर्ट करताना दिसतंय. माफ करा, पण ते लोकांच्या लक्षात येतंय की तुम्ही मुद्दा डायव्हर्ट करत आहात. राहिला प्रश्न अनिल बोंडेंसारखा किंवा ही जी लोक काय जे आता जे सगळे सुषमाताई, 5 वाजता आम्ही या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. जे राहुल गांधी यांनी पुरावे दाखवलेले आहेत, निवडणूक आयोगावरती आरोप केले. तुम्हाला निमंत्रित करतो आम्ही 5 वाजता चर्चेमध्ये. मात्र आता 5 वाजताही तुमच्या चर्चेला येते मी. 5 वाजता मी आत्ताच तुम्हाला शब्द देते की 5 वाजताच्या चर्चेला मी येते तुमच्याकडे, ठीक आहे. पण मुद्दा हा आहे की ज्या अनिल बोंडेवर तिथे जुगार, मटका, वाळू, अरे हे वाळू माफिया या सगळ्यांचे आरोप झाले, तेव्हा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवरायांच्या जीवाला काय वाटलं असेल बरं? पागल आहे ती. सुषमाताई यांचा खरं तर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अनिल सर, तुमच्यावरती काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट दोघांनीही टीका केलेली आहे. आपलं उत्तर. या सुषमा अंधारेचं डोकं तपासणं आवश्यक आहे. तिला म्हणा अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये जाऊन पहा डॉक्टर अनिल बोंडेला काय म्हणतात. तर ती वाळून मटका आणि जुवा ही सांगते. कमीत कमी समजायला पाहिजे. मी ती स्त्री आहे म्हणून काही बोलणार नाही आणि तिच्यामुळे उद्धव ठाकरे डुबायला लागले. आणि त्यांना जर तो अपमान सहन करायचा असेल तर करू द्या. कारण की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जेव्हा जाऊन बसले तेव्हापासूनच त्यांना अपमान सहन करणं भाग पडलं. त्या काँग्रेसला तर सवय आहे. ते तर मनमोहन सिंगाचा अपमान, सोनिया गांधीला पहिली चेअर दिल्या जायची, मनमोहन सिंगाला बाजूला बसवल्या जायचं. नरसिंहरावांचा अपमान, शंकरराव चव्हाणांचा अपमान, यशवंतराव चव्हाणांचा अपमान, शरद पवारांनी अपमान सहन होत नव्हता म्हणून स्वाभिमानी ती राष्ट्रवादी काँग्रेस काढली. आणि त्याच्यामुळं हे सुषमा अंधारेला काही बेस नाही. तिचं डोकं फिरलेलं आहे असं मी म्हणेल. निश्चितच जेव्हा माझ्यावरती वाळू माफिया वगैरे म्हणते तेव्हा नक्कीच डोकं फिरलेलं आहे असं विदर्भातले सगळे लोक म्हणतील. कारण की कमीत कमी थोडासा अभ्यास तरी करणं आवश्यक. तुमची प्रतिक्रिया लक्षात आलेली आहे. माझं तिघही मान्यवरांना आवाहन आहे की आपण वैयक्तिक टीका करू नये. आपण जो विषय आपला आता ज्या चर्चेमध्ये आहे त्यावरतीच आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. काँग्रेसकडून ज्या पद्धतीनं अपमान झालेल्या ज्येष्ठ नेत्यांचा त्यांचा उल्लेख अनिल बोंडे यांनी केलेला आहे. याआधी शरद पवारांना सुद्धा तो अपमान सहन झाला नाही म्हणून त्यांनी पक्षातून बाहेर पडले असं ते म्हणतात. हा तर बापरे, शरद पवार साहेबांचा अपमान झाला आणि 6 महिन्यात पुन्हा त्यांनी काँग्रेससोबत युती केली. त्यांचा एक मुद्दा होता, तो मुद्दा जनतेनं स्वीकारला नाही. तो त्यांनी मान्य केला की जनतेने माझा मुद्दा स्वीकारला नाही सोनियाजींच्या बाबतीतला. या देशानं सोनियाजींना आपली सून, आपलं मुलगी म्हणून मान्य केलेला आहे. असा मुद्दा त्यांनी मान्य केला की जनतेने त्यांना मतदान दिल्यानंतर, आणि त्यांनी काँग्रेससोबत युती केली. त्यावेळेस तर अटल बिहारी वाजपेयी होते, एनडीए होतात, तरी नाही केली. पण अनिल बोंडे साहेब, आपण ज्येष्ठ आहात, आपलं वय मोठं आहे, आपला अनुभव मोठा आहे. त्या सुषमाताई ज्या आहेत त्या तुमच्या मुलीच्या वयाच्या आहे आणि त्यांनी एक टीका केली तर तुम्हाला ती डायजेस्ट करता आली नाही. हे तुमचे संस्कार आहे. तुम्ही त्यांना एकेरीमध्ये बोलायला लागले. असे तर संस्कार आपले नाही विदर्भातले. अनिल बोंडे साहेब तुमच्या मुलीच्या वयाच्या आहेत, त्या एका सन्मानानं बोलायला पाहिजे ना. तुम्हाला रागवायचं असेल, तुम्हाला एखादा मुद्दा पटलाही नसेल, मी असेल किंवा सुषमाताई असेल, तर तुम्ही हक्कानं बोला ना. तुम्ही ज्येष्ठ आहात. पण तुम्ही असं एकदम म्हणजे त्यांनी जे मटका बिटका म्हटलं ते खरं वाटलं नाही लोकांना की बा यांना म्हटल्याबरोबर यांना राग आला म्हणून असं हे बोलून राहिले. मी उद्धव ठाकरे नाही अपमान सहन करून घेणारा, एवढं नाही. लक्षात पण ठेवा. असं एकेरीत बोलणार आहे का तुम्ही? असं एका महिलेला, एका मुलीच्या वयाच्या महिलेला असं बोलणार आहे का? मुलीच्या वयाचे आहे तर तिने बापासारखं सांगायला पाहिजे ना. पण त्यांनी तुमचा असं एकेरीत उल्लेख केलेला मला दिसला नाही.
कोणती त्यांनी मुलगी तुमचा असा स्वतःच्या एकेरीत उल्लेख बापाला केलेला म्हणते मला का दिसला वाळू नाही. माफी आहे म्हणून? सर ठीक आहे. एकमेकांचा आपण सन्मान ठीक आहे. राखूयात आणि आपण चर्चा पुढे तुम्हाला- नेऊयात. खरं तर आपण बोंडे मुद्द्यापासून साहेब, भरकटतोय. तुमची मुद्द्यावरती भाषा येऊन आपण असेल चर्चा आणि करायला तुमची पाहिजे. संस्कृती असेल तर मी काही बोलत नाही बाबा, त्याच्यात काही बोलत नाही मी. तुमची हा. भाषा अतुल सर आणि अनिल सर, माझी विनंती आहे तुम्हाला की आपण वैयक्तिक टीका करू नये. मुद्द्यापासून मी अजिबात भरकटतो आपण. बोलत नाहीये. वैयक्तिक टीकेकडे न जाता विषयाकडे येऊयात आपण. तुम्हाला एनडीटीव्ही वाल्यांनाही सांगतो की अशा व्यक्तीला की ज्यांना माझ्याबद्दल काही माहित नाही, ती जर म्हणेल की वाळू माफी आहे, ती म्हणेल की वर्ली मटका चालवतो, सर तर वैयक्तिक तिथे टीका नको. मी लोकं पुन्हा येऊन पुन्हा मारतील. तुम्हाला सांगते, आपण समजलं? मुद्द्यावरती बोलूयात. हा, म्हणून यांना हे उद्धव ठाकरेंना डुबवणारे लोक आहे. हे उद्धव ठाकरेंना रसातळाला नेणारे लोक आहे. यांना घेतलंच कसं शिवसेनेमध्ये? आणि यांना शिवसेनेमध्ये घेऊन सगळ्यात मोठी चूक केली आहे उद्धव का ठाकरे. उद्धव ठाकरेंनी काय करायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं? जर या व्यक्तींना घेऊन अशा असं तुमचं म्हणणं आहे. लोकांना, ज्या सुषमा अंधारेंनी सगळ्या देवांवर टीका केली, वारकरी संप्रदायावर टीका केली, ज्या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंवर खालच्या शब्दात बोललं, अशा स्त्रीला घेणं हीच सगळ्यात मोठी चूक होती. ठीक हा आहे, सगळ्यात सुषमाताईंची मोठा शिवसेनेचा अपमान प्रतिक्रिया होता. घेऊया. सुषमाताई, बर आता मी जाणीवपूर्वक मध्ये बोलले नाही, कारण मी मगाशी म्हटलं की माझ्याकडे खूप मॅनर्स आहेत आणि संसदेत काम करणाऱ्या माणसाकडे ते मॅनर्स असले पाहिजे की मध्ये मध्ये बोलू नये. आता राहिला प्रश्न, अतुल भैया मी तुमचे आभारी आहे की तुम्ही त्यांना समज दिलीत. मात्र तरी सुद्धा मी अनिल बोंडेंच्या कुठल्याही विधानावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण मला एक कळलेलं आहे, राग आल्यानंतर माणूस कसा व्यक्त होतो यावरून त्या माणसाचे संस्कार आणि त्याची लायकी आणि त्याची बौद्धिक क्षमता कळते. सो अनिल बोंडेंनी इथे व्यक्त होताना त्यांची लायकी, त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांचे संस्कार महाराष्ट्राला दाखवून दिलेले, त्याबद्दल काही दुमत नाही. सो अनिल बोंडे, मी तुमचे आभारी आहे आणि तुमचं अभिनंदन की तुम्ही काय आहात हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आता राहिला प्रश्न, मुद्दा डायव्हर्ट होतोय आणि तुम्ही काय काय, तर मी पुन्हा एनडीटीव्हीला सांगितलं पाहिजे की मुद्दा ऑलरेडी डायव्हर्ट केलेला आहे. तुम्ही मुद्दा डायव्हर्ट केलेला आहे आणि तुम्हाला किती वेळा रांगेवर कोण बसलंय याच्यावरची चर्चा जास्त आवडू लागलेली आहे. नाही ताई, आम्ही मुद्दा डायव्हर्ट केलेला नाहीये. काही फोटो समोर आलेले आहेत आणि त्यावरती प्रतिक्रिया येत आहेत, म्हणून आपण ही चर्चा करतोय. मला काँग्रेसला हाच प्रश्न विचारायचा आहे. अतुल सर, काही फोटो समोर आले त्यामुळे गैरसमज निर्माण झाले आणि त्याबद्दल काँग्रेसची जी भूमिका आहे ती तुम्ही सांगतायत. मात्र आता ज्या प्रकारे हे फोटो पुढे येत आहेत आणि विरोधक त्यावरती टीका करतायत, तर काँग्रेसकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण येणार आहे का? ताई एक मिनिट कोणाचा अपमान नाही केला. पुन्हा ताई एकच मिनिट. मुळात स्पष्ट ताई येते तुमच्याकडे. मला अतुल लोंढेंचं उत्तर घेऊ द्या. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे अतुल येते. लोंढेंचं उत्तर तुम्ही नक्की त्यांचं उत्तर घ्या. मी फक्त 10 सेकंद घेते. कुणावर स्पष्टीकरण द्यावं आणि कुणावर नाही द्यावं याचं तारतम्य काँग्रेसकडे निश्चितपणे आहे. कुणीही उठेल त्याचं उत्तर काँग्रेसकडूनच घेऊयात ना ताई, आपण काँग्रेसकडूनच घेऊयात उत्तर. त्यासाठीच तुमच्या बरोबर चर्चा करते आणि काँग्रेसचे प्रवक्ते या चर्चेमध्ये सहभागी झालेत. त्या संदर्भातच आपल्याला जाणून घ्यायचंय. अतुल सर, आपलं उत्तर. ते पहिले समोरच बसले होते, त्यांनी त्यांच्या कन्व्हिनियन्ससाठी ते मागे गेले. आमच्या पार्टीमध्ये, आमच्या पूर्ण अलायन्समध्ये सगळ्यांचा सन्मान आहे, सगळे सोबतीनं वागतात. माझ्याकडे 33 फोटो आहे त्या कार्यक्रमाचे कालच्या. ते 33 फोटो मी तुम्हाला पाठवतो. पण मला हा जो पुळका आलेला आहे, हा पुळका कशासाठी आला तेच कळलं नाही. ज्या भाजपनी धोका दिला त्या भाजपनी मग बाळासाहेब ठाकरेंना धोका नव्हता द्यायला पाहिजे, कारण भाजप तर परजीवी आहे. भाजपला कोणी महाराष्ट्रात विचारत नव्हतं, तेव्हा त्या बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्यावर वाढून इथे आले आणि त्यांच्याच मुलाला धोका दिला. तर हे काही महाराष्ट्रीयन लक्षण नाही आणि हे छत्रपती शिवरायांची नीती पण नाही आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी मुद्दामून काढल्या जातात. मग या देशाचे प्रधानमंत्री, ज्यांना ते गुरु म्हणतात, अडवाणी, त्या अडवाणीजींचा किती वेळा त्यांनी अपमान केलेला आहे हे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. त्यांच्याकडे बघत पण नव्हते. म्हणजे अडवाणीजींना रडण्याच्या व्यतिरिक्त काही त्यांची प्रतिक्रिया दुसरी नसेल. अटल बिहारी वाजपेयी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, या लोकांची काय अवस्था नरेंद्र मोदींनी केली, काय त्यांना ते सन्मान देतात हे सगळ्या देशांनी पाहिलंय. हे मान अपमान करणे हे त्यांची राजकीय संस्कृती आहे. आमच्याकडे काय मान अपमानाचा काही प्रश्न येत नाही. शरद पवार साहेब स्वतः इतके ताकदवर आहेत, स्वतः राज्याची सत्ता इकडची तिकडे करू शकत होते. मग ते काँग्रेससोबत परत का आले? अपमान झाला असता तर त्यांचा एक मुद्दा होता. पण काहीही करून, कसंही करून मूळ मुद्द्याकडे गेलं नाही पाहिजे असे नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम जे आहे ते भाजपा करते. टोळधाड, असं झालं, अरे वाईट झालं, असं झालं, तसं झालं, याचा अपमान झाला, त्याचा अपमान झाला. अरे तुमचे रोज अपमान होतात. महाराष्ट्रातल्या जेवढे नेते आहे ना बीजेपीचे, त्यांचे रोज तिथे अपमान होतात. म्हणजे त्या पाळीव श्वानाला तरी आपण जवळ घेऊन बसतो, प्रेम करतो, एवढी पण किंमत नाही आहे. इथल्या मंत्र्यांना नाही आहे आणि कोणाला नाही आहे, खासदारांना पण नाही आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की आज देशामध्ये लोकशाहीवर आघात होत आहे. लोकशाही संपण्याची वेळ आलेली आहे. मतचोरी होत आहेत.
एवढा मोठा पुराव्यानिशी सगळं सांगितल्यानंतर तो मुद्दा महत्वाचा आहे, लोकशाही महत्वाची आहे, निश्चित. अतुल सर, निवडणुका तुमचा महत्वाच्या मुद्दा आहे, लक्षात सत्तेवर आला. कोणी पण. भाजपची प्रतिक्रिया घेऊया. खरं तर चर्चेची वेळ माझी संपत आलेली आहे. अनिल बोंडे सर, थोडक्यात तुमची प्रतिक्रिया आता अतुल लोंढे यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यावरती. काँग्रेसला वाटत असेल उद्धव ठाकरेंचा सन्मान केला तर असाच सन्मान करत राहा. आम्हाला ते मराठी माणूस आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब आणि तुम्ही ठाकरे धोके देत यांचे राहा. चिरंजीव आहे म्हणून वाईट वाटतं. आणि तुम्ही आणि धोके देत राहा. सुषमा अंधारेंना जर हसून ते सन्मानाचं वाटत असेल तर असेच सन्मान होत राहो, कारण तुम्ही असताना तर असेच सन्मान होतील. दुसरी महत्वाची गोष्ट की शिवसेना प्रमुखांचं स्वप्न जे कधीही बाळासाहेब म्हणत होते काँग्रेस सोबत जाणार नाही. सोनिया गांधींबद्दल ते काय बोलायचे ते सगळ्यांना जर आठवत असेल तर पहिली चूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन सरकार बनवणं, भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक लढवल्यानंतर हाच सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा अपमान होता. आणि त्यामुळे असे वारंवार अपमान सहन करावे लागणार आहे. परंतु त्या माध्यमातून महाराष्ट्राचा अपमान होत असेल तर आम्ही सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेवावं काँग्रेसवाल्यांनी. नक्कीच. सुषमाताई, आपली प्रतिक्रिया म्हणजे फार अगदी थोडा वेळ माझ्याकडे शिल्लक आहे. अनिल बोंडे म्हणाले की अशी आम्ही सहन करणार नाही अपमान. अनिल बोंडे कदाचित फ्रस्ट्रेट होऊन आत्महत्या करू नये त्यांनी, बाबा खूपच त्यांना दुःख होऊन, असं काही होऊ नये त्यांच्या बाबतीत. मी त्यांच्यासाठी त्यांची मंगल कामना करते. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये ज्या लोकांनी राष्ट्रपतींचा अपमान केला, उपराष्ट्रपतींचा अपमान केला, ज्यांचं बोट धरून आले त्यांचा अपमान केला, विशेष म्हणजे जे एकनाथ शिंदेना अक्षरशः कसपटा समान रोज वागवत आहेत आणि सगळ्या 40च्या 40 लोकांना ईडी आणि सीबीआयने बेजार केलं, इथल्या मराठी माणसांवर 50 वेळा हे केलं. विशेष अरे ज्या शिवरायांचं तुम्ही नाव घेताय त्या शिवरायांचा अपमान ज्या वेळेला भगतसिंग कोश्यारी करत होते त्यावेळेला त्या कोश्यारींना जाब विचारायची तुमची हिंमत झाली नाही. अशा लोकांनी शहाणपण शिकवायची गरज नाही. शेंड्यावर शहाणे होऊ नका. तुमचा बारसं जेवून बसलेले लोक आम्ही आहोत. राहिला प्रश्न सुषमा अंधारेचं वय किती, सुषमा अंधारे केव्हा राजकारणात आली, तर मला असं वाटतं की याही पेक्षा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक मुद्द्याचं अत्यंत बिनतोड आणि तर्कानं उत्तर देते. ते तर्कानं उत्तर देणं शिका, ते जास्त महत्वाचं आहे. आणि राहुल गांधींनी तुमचं बिंग फोडलेलं आहे. तुम्ही हा विजय चोरलेला आहे. तुम्ही मतांवर दरोडा टाकलेला आहे. तुम्ही दरोडेखोर लोक आहात. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद. आपण चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा चर्चेत सहभागी झालेले होते आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे सुद्धा या चर्चेत सहभागी झाले. तिघांचेही धन्यवाद. खरं तर लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांची दिल्लीमध्ये एकत्रित येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष होतं नेमकं काय घडामोडी घडतात. यासोबतच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. त्यानंतर हे फोटो समोर आल्यानंतर अर्थातच विरोधकांनी यावरती टीका करण्यास सुरुवात केली. तर पक्षाकडून असं सांगितलं जात आहे की मुख्य मुद्द्यावरून डायव्हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचे फोटो पोस्ट करून विषयाला बगल दिली जाते. यामुळे पुढे भविष्यामध्ये काय काय प्रतिक्रिया येतात किंवा काँग्रेसकडून या संदर्भातलं काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्वाचं असेल.